त्यामध्ये क्लिअर कट सगळ्या ग्राहकांना, श्रोत्यांना आयडिया दिली होती की ही ॲबनॉर्मल तेजी आहे आणि भयावह तेजी आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचार करून करा. सोन्यामध्ये जवळपास 20-21% घट झाली. चांदीमध्ये बघितलं तर 33 ते 35% घट झाली. की असं काय घडलंय गेल्या वर्षभरात की इतकी वाढावी? तसंच मी आज म्हणेन की 24 तासात असं काय घडलं की एवढी घट व्हावी? त्यांची हिस्ट्री काय आहे तर ते इन्फ्लेशनला जास्त काही महत्त्व देत नाहीत, ते ग्रोथला महत्त्व देतात आणि त्यांना इंटरेस्ट रेट वाढले तरी काही फार मोठ्या प्रमाणावरती त्यांना रिस्क वाटत नाही. एक्सटेंडेड आवरमध्ये $4,880 पर्यंत, म्हणजे जवळपास 4% वर. चांदी जी $75-76 पर्यंत खाली आली होती ती एक्सटेंडेड आवरमध्ये $84 पर्यंत होती. तर सांगायचं तर सामान्य ग्राहकांनी याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. त्यांनी दीर्घकालच विचार करायचा. जुन्या लोकांना बरेचदा बघितल्याने पेशन्स आपोआपच आलेले असतात, पण नवीन लोकांना पेशन्स नसतात. एखादं तुम्हाला जेव्हा पैसे लागणार आहेत तेव्हा ह्याला भाव असेल याची खात्री नाही, आणि जेव्हा भाव असेल तेव्हा तुम्हाला पैसे लागतच असतील असं नाही. नॉर्मल तेजी क्रिएट केली गेलेली असते, ज्याच्यात जेन्युनिटी नसते, जी पेपर बेस झालेली असते, ज्याच्यात जेन्युन इन्व्हेस्टर नसतात. अंदाज नाही वर्तवत, कारण की अंदाज वर्तवणं म्हणजे तसे खूप आहेत यूट्यूबवरती. उद्या मार्केट काय असेल याच्याशी मला दीर्घकालीन विचार करायचा. आपल्या सोन्याच्या गुंतवणुकीला फक्त एंट्रीजदार आहे, एक्झिट नाहीच आहे. म्हणून मी परवाच्या याच्यात म्हटलं की भारत सोन्याची चिडिया नाही, सोन्याची घार झाली आता. इतकं भारताकडे सोनं. हवे जनाचे करावे मनाचे, कारण की शेवटी आपलं मन सांगतो ना ते अल्टिमेट असतं.